तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि वाजले आहेत सकाळचे 6:15. तर ठरलेल्या वेळाप्रमाणे रेडी झालो आहोत आणि निघत आहोत. तर आता म्हणजे आजपासून आमचं आहे रोड ट्रिप म्हणता येईल. आम्ही चाललो आहोत अष्टविनायकला. तर खूप दिवसापासूनची इच्छा होती. ॲक्च्युली लग्न झाल्यानंतर असं मी आणि भूषण पण गेलो नाही आहे. आणि असे महाड किंवा पाली असं एक सिंगल गणपती केले, तर पूर्ण अष्टविनायक एकत्र केलं नाही आहे आफ्टर मॅरेज. आणि आता अनिकासुद्धा आहे, तर आम्ही विचार केला की आता आपली गाडी आली तर आपण अष्टविनायक यात्रा करूया. म्हणून आम्ही आता सगळे छान रेडी झालो आहोत. वेळेत निघतोय. आम्ही 6:30चा टाईम ठेवला होता निघायचा, तर आता 6:30 व्हायला अजून 10 मिनिटं. सो आम्ही आता निघतोय. सगळं सामान वगैरे पॅक झालेलं आहे, सगळे रेडी आहे. तिकडे बघा भूषण, अर्निका मॅडम. सो चला निघूया. बाकी ऑन द वे गप्पा होतीलच. आणि जसं जसं आम्ही दर्शन घेऊ तशी तशी इन्फॉर्मेशन मी त्यावेळेला देईनच. सो स्टे कनेक्टेड. आणि पूर्ण एका व्हिडिओमध्ये सगळे गणपती नाही दाखवता येणार, कारण की खूप लेंदी होईल व्हिडिओ. सो जसं डे वाईज आम्ही गणपती कव्हर करू तसे व्हिडिओ येतील. सो चला. गणपती बाप्पा मोरया. आम्ही पोहोचणार आहोत आमच्या फर्स्ट गणपतीला. आपल्याला माहीतच असेल अष्टविनायक म्हटल्यावर 8 गणपती आहेत आणि ते सगळे पुण्याच्या आसपासच आहेत. पहिला जो गणपती हा आम्ही करणार आहोत तो आहे महडचा श्री वरद विनायक. मुंबईपासून महाडचं अंतर बघायला गेलं तर 70 ते 80 किलोमीटर आहे, म्हणजे आमच्या घरापासून तरी. आणि आम्ही 6:30ला निघालो, तर आता 8 वाजायला आलेत आणि आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. होपफुली गर्दी नसेल. आता दर्शन झाल्यावरती मी तुम्हाला सांगेनच की दर्शन वगैरे कसं झालं ते. आणि महडच्या गणपतीबद्दल थोडंसं सांगायचं तर जे मंदिर आहे त्याच्या मागेच एक तळं आहे. त्या तळ्यामध्ये ही मूर्ती सापडली होती 1980 मध्ये, 1980 मध्ये. आणि त्या मूर्तीची तिथे स्थापना केली. आणि नवसाला पावणारा हा बाप्पा आहे असं मानलं जातं. तर चला बघूया कसं दर्शन होतं. आमचं छान दर्शन झालेलं आहे. आणि आम्हाला वाटलं काहीच गर्दी नसेल. थोडेफार लोक दिसत आहेत अष्टविनायक टूरवाले, कारण बसेसच जास्त दिसत आहेत. पण आम्ही लवकर पोहोचलो. आम्ही 8 वाजता पोहोचलो तेव्हा मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. विदिन 10 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं. त्याच्यानंतर बाहेर आल्यावरच तिथे हॉटेल श्रीकृपा म्हणून एक हॉटेल होतं, तिथे आम्ही स्नॅक्स म्हणजे ब्रेकफास्ट केला. आणि तिथे वॉशरूमची वगैरे पण चांगली सोय आहे. त्यामुळे तुम्ही जर कधी आलात तर महडच्या गणपतीची म्हणजे ती जी गल्ली आहे जिथे सगळी दुकानं आहेत
तिथेच हे हॉटेल तुम्हाला दिसेल आणि तिथे तुम्ही ब्रेकफास्ट सुद्धा करू शकता आणि वॉशरूम वगैरे पण खूप क्लीन आहेत. तर आता आम्ही इथून निघालो आहोत नेक्स्ट गणपतीला, जो असणार आहे पालीचा बल्लाळेश्वर. तर रायगड जिल्ह्यातच पाली हे गाव आहे आणि महडच्या गणपतीपासून जवळपास 40 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तर आम्हाला 1 तास दाखवतंय तिकडे पोचायला. तर बघूया आपल्याला नेक्स्ट जर्नी कशी असणार आहे. आणि बल्लाळेश्वर बद्दल सांगायचं तर म्हणजे हा एकमेव असा गणपती आहे अष्टविनायकांमधला ज्याला त्याच्या भक्तांच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे बल्लाळ नावाचा एक असीम भक्त होता श्री गणपती बाप्पाचा, त्यांच्या नावाने ते क्षेत्र ऍक्च्युली प्रसिद्ध आहे. तर चला आता बघूया तिकडे आपलं दर्शन किती वेळात होतं आणि का. मस्तपैकी लंच झाला आहे. पालीवरून निघाल्यानंतर मी काही सांगितलं नव्हतं ऍक्च्युली, मी डायरेक्ट निघालो. खूप छान दर्शन झालं आमचं तिकडे सुद्धा, अजिबात गर्दी नाही भेटली आम्हाला. आम्ही 10 वाजता पोहोचलो पालीला. जसं की मी बोलली होती की 1 तास आम्हाला लागतील, तर 9 वाजता आम्ही निघालो होतो महडवरून. 10 वाजता पालीला पोहोचलो. तिथे दर्शन घेऊन आम्ही गाभाऱ्यामध्ये वगैरे थोड्या वेळ बसलो होतो. ते तुम्ही पाहिलं सुद्धा असेल की आम्हाला आरती सुद्धा भेटली, छोटीशी आरती झाली. तर ती सगळं करून मग तिथे थोडंसं आम्ही असंच उसाचा रस वगैरे प्यायलो, कारण थोडं गरम होतंय. आणि 11 वाजता तिथून आम्ही निघालो. 11, 11:15 वगैरे झालेले. तो नेक्स्ट जो आपला गणपती आहे तो आहे रांजणगावचा महागणपती. तर डिस्टन्स खूप जास्त आहे याचं, म्हणजे पालीपासून 175 किलोमीटर, 175 किलोमीटर्स टोटल. 4 आवर्सची जर्नी आहे. आणि म्हणजे पालीला ऍक्च्युली तुम्हाला थोडं आत जावं लागतं. इमॅजिकाच्या इथून तो रस्ता आहे. इमॅजिका तुम्हाला ऑन द वे दिसेल आणि तिथून पुढे गेल्यावर पालीचा गणपती बाप्पा आहे बल्लाळेश्वर. आणि रिटर्न परत सेम रूटने तुम्हाला बाहेर यावं लागतं एक्सप्रेस हायवेला, आणि नंतर मग आपण टुवर्ड्स पुणे आपल्याला रस्ता मिळतो. तर जो महाडचा बाप्पा आहे आणि बल्लाळेश्वर हे दोन्ही रायगड जिल्ह्यामध्ये येतात. आणि आता आपण चाललो आहे रांजणगावला, जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि शिरूर तालुका. सो आम्ही थांबलो होतो ॲक्च्युली, एक हॉल्ट घेतला होता लंचसाठी. तर वाजले दुपारचे 3:30. आमचा लंच झालेला आहे आणि बाय 4 आमचं रिचिंग टाइम दाखवत आहे. तर बघू आता तिथे कसं दर्शन होतं आणि त्यानंतर मग नेक्स्ट पुढे जाणार असू किंवा जे काय असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. लंच मध्ये तुम्हाला इथे खूप सारे मिसळचे ऑप्शन्स आहेत. आम्हाला तर खूप सारे तेच दिसले, पण आम्हाला प्रॉपर जेवण करायचं होतं म्हणून आम्ही हॉटेल शोधत होतो. आणि आहेत खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण सगळे एकदम साधे छोटे छोटे आहेत. असं तुम्हाला म्हणजे आपण मुंबई, पुणे किंवा कर्जत, कसारा साईडला जसे तुम्हाला दिसतात तसे हॉटेल्स नाहीत ना, छोटे छोटे हॉटेल्स आहेत. पहिल्याकडे आम्ही थांबलो होतो, काहीतरी हॉटेल कावेरी असं नाव होतं. तर फूड चांगलं होतं, आम्हाला आवडलं. आम्ही पनीरची
भाजी घेतलेली, भाकरी घेतलेली, असं बाजरीची भाकरी होती, छान होती, आणि राईस घेतला होता आणि रोटी वगैरे. ओव्हरऑल टेस्ट चांगली होती, स्पायसी वगैरे पण नव्हतं. तर तुम्ही मिसळ पाव वगैरे कुठून थांबून खाऊ शकता किंवा असं लंच सुद्धा करू शकता. खूप सारे हॉटेल्स दिसतात, पण थोडं शोधावं लागतं, कारण छोटे छोटे आहेत. मोस्टली ट्रक ड्रायव्हर्स वगैरे ते सगळे पण लोक असतात. तर जिथे फॅमिलीवाली पब्लिक दिसेल तिथे हॉल्ट घ्या आणि जेवा. आणि आम्ही आमच्या बाप्पासाठी मस्त छान छोटासा हार घेतलेला आहे, आणि आमचा बाप्पा अजून छान दिसतोय, गाडीतला बाप्पा. खूप जणांनी आम्हाला कॉम्प्लिमेंट दिली होती की हा बाप्पा तुम्ही कुठून घेतला आणि खूप सुंदर आहे म्हणून. तर आम्ही ॲक्च्युली हा ठाण्यामधून घेतला होता. बघता क्षणी मला आणि भूषणला खूप आवडला होता, आणि आमचं असं होतं की हाच बाप्पा आपण घ्यायचा आपल्या गाडीसाठी. तर तुम्हाला दाखवते.